एखादा अन्याय झाला, प्रत्येक अन्यायावरती वाचा फोडणारे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत। त्या बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली। मी जाब विचारण्यासाठी गेले असता माझ्यावरती सुद्धा उर्मट पद्धतीची भाषा इथल्या पोलीस प्रशासनाने वापरलेली आहे। या गोष्टीचा सर्वात पहिला मी जाहीर निषेध करते। जय भीम सर्वांना। मी स्नेहल अरुण सोहनी, वंचित बहुजन महिला आघाडीची मुंबई प्रदेश अध्यक्ष तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीची प्रभाग क्रमांक 139 मधली अधिकृत उमेदवार। मला सन्माननीय श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर तसेच हर्षवर्धन सकपाळजी तसेच काँग्रेसच्या वर्षाताई गायकवाड यांच्या माध्यमातून या विभागामध्ये निवडणूक लढवण्याची संधी मिळाली। खरं तर माझ्यासारख्या अनेक मागासवर्गीय विभागातनं, दलित समाजातनं, वंचित शोषित घटकातनं अनेक या ठिकाणी मुली संघर्ष करून आज अशा महत्वाच्या असणाऱ्या निवडणुकांमध्ये सहभाग घेत आहेत। पण जेव्हा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाची या ठिकाणी युती झाली त्यावेळेला खऱ्या अर्थाने इथल्या हुकुमशाहीवादी असलेल्या अनेक प्रस्थापित पक्षांच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे। आणि ही फक्त जमीन हादरलेली नाहीये, तर आता यांना आमची भीती वाटू लागलेली आहे। आणि या भीतीपायी हे वेगवेगळ्या प्रकारची कट कारस्थानं इथल्या पोलीस यंत्रणेला स्वतःच्या हाताखाली घेऊन करण्याचं कट कारस्थान हे इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या सोबत आणि इथल्या उमेदवारांच्या सोबत करत आहे। गोवंडी विभागातल्या पोलीस प्रशासनाकडनं वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करण्यात आली। मी जाब विचारण्यासाठी गेले असता माझ्यावरती सुद्धा उर्मट पद्धतीची भाषा इथल्या पोलीस प्रशासनाने वापरलेली आहे। या गोष्टीचा सर्वात पहिला मी जाहीर निषेध करते। तुम्हाला या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ दाखवते, तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून बघा। काही विषय नाहीये। आवाज थोडा खाली ठेवा। आम्ही काय तुमच्या कार्यकर्त्यांना टार्गेट नाही करत। काय काय जर कराल तर सोडणार नाही। तुमचे ते वाटताय विचारा प्रत्येकाला तुम्ही अर्धवट माहिती बोलू नका तुम्ही। रस्त्यावर कुठली जमावबंदी करता? आमची कॅब होते, एक जणांसाठी दोन जणांसाठी चार मागाशी काय झालं तुम्ही सांगा। तो महागारी फिरून येऊन बोलतोय आणि सगळ्यांना निघालून बोलतोय। आमची पोरं नाहीये, ही आमची पोरं नाहीये। असं कुणा तोंडाला पोरं नाहीये, दोघं जण होते। आम्ही कुणाची पोरं म्हणून पकडत नाही। खरं तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून इथल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांचं, कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करण्याचं काम इथलं पोलीस प्रशासन असेल, इथली संपूर्ण व्यवस्था असेल जी प्रस्थापित पक्षांच्या दबाव यंत्रणेखाली काम करते, अशा प्रस्थापित पक्षांच्या दबाव यंत्रणेखाली येऊन वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला खचण्याचं काम हे यांच्या माध्यमातून चालू आहे। पण मला यांना सांगायचंय, आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत। आम्ही कधीही शांत बसणारे नाही। एखादा अन्याय झाला, प्रत्येक अन्यायावरती वाचा फोडणारे आम्ही बाळासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते आहोत। त्यामुळे मला या ठिकाणी सांगायचंय की ह्या चाललेल्या हुकुमशाहीच्या विरोधात खऱ्या अर्थाने जर आपल्याला लढा द्यायचा असेल, खऱ्या अर्थाने आपल्याला जर वाटत असेल या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सहभागी झालं पाहिजे, तर येणाऱ्या 15 तारखेला माझं प्रभाग क्रमांक 139 मधल्या सगळ्या नागरिकांना विनंती आहे की येत्या 15 जानेवारीला आपण
8 नंबरचं बटन गॅस सिलेंडर ह्या चिन्हावरती जास्तीत जास्त मतदान करून वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या ह्या उमेदवाराला या ठिकाणी विजयी करायचा आहे आणि ह्या अशा चाललेल्या सगळ्या हुकुमशाही पद्धतीला या ठिकाणी थांबवण्यासाठी आपण मतदानाच्या माध्यमातून उत्तर देऊया. इतकंच सांगते आणि थांबते. धन्यवाद.